तुमच्याकडे राहत असाल संडे स्पेशल मटन चिकन बिर्याणी. आम्ही व्हेज माणसं आहे, आमच्याकडे तर हेच बनणार. शुभ सकाळ सर्वांना. कशा मजेत ना? मी पण मस्त. तर आज आहे संडे आणि सुट्टी आहे, जरा काम उशिरा चालले. तर आमच्याकडे वरती उडदाची डाळ, तर डाळ शिजून ठेवलेली आहे आणि डाळीला फोडून देत होते. ते दूध आलं आणि दूध ठेवून आलं तर म्हटलं ब्लॉग पण स्टार्ट करावं. एवढा उशीर झाला आहे, 9 वाजता आले तर मी अजून स्वयंपाक नाही. रोज सकाळी 7:30ला माझा स्वयंपाक होऊन जातो. आणि संडे म्हटलं की नॅशनल हेअर ऑइल डे. मी आज केस धुतलेली आणि एक काम झालं की त्याच्यानंतर केस म्हणजे केसांना हात लावू कशाला पण हात नाही. मला हात धुवायची सवय. 2 मिनिटात मस्तपैकी हिरवी मिरची कोथिंबीरची फोडणी दिलेली आणि बनवली उडदाची डाळ. हिरवी वाली तुम्हाला पण आवडते उडदाची डाळ? मला कमेंट करून नक्की सांगा. मला आवडते, खूप आवडते. पण मग मला आईची हातची खूप आवडते. सर्दी वगैरे झाली की लगेच मस्त उडदाची डाळ बनवायची. माहीत नाही त्याचं काही लॉजिक आहे, पण सर्दी झाल्यावर उडदाची डाळ खाता असं म्हणजे आई पण बनवायची कोणाला सर्दी झाली का. मला पण आता थोडीशी आहे सर्दी, शिंका वगैरे चालू, त्याच्यामुळे मी पण बनवली उडदाची डाळ. आणि रविवार असते की बनवीत जाते शक्यतो. प्रत्येक रविवारी पण 1-2 रविवार सोडून का होईना पण बनतेच. अजून आमच्या प्रदूषचा चहा प्यायचा बाकी. चहा आमचा पिऊन झाला. रविवार सगळे उशिरा उठते, एवढी कामाला लांबण लागते काही मापच नाही. खूप उशिरा चालतं सगळंच काम. आणि त्याचं असं आहे, आम्ही जेव्हा चहा पिऊ तेव्हा तो चहा नाही देणार. त्याचं निवांत असं. आत्ताशी त्याची आंघोळ झाली. सर 1 मिनिट साईडवर. काय म्हणतो तो? मग आवाज येतो तुम्हाला? मग काय का बरं भाऊ? तेच म्हणे मी करते मी करायला दिली काय करते? तुला नाही बरं. एकमेकांच्या चुकल्या कशा लावायच्या, एकमेकांना बोलणे कसे खायला घालायचे, एक पोरांकडून शिकलं पाहिजे. सर तो तिचं नाव सांगा, ती त्याचं नाव सांगा, दिवसभर चालू राहतं. त्याने असं म्हटलं, तिने तसं म्हटलं, मी हे नाही केलं, त्याने ते नाही केलं. आमच्या घरी दिवसभर चालू राहतं. आणि सुट्टी मला तर असं वाटतं रविवारच नको यायला. रविवार राहिला ना लई डोक्याला टेन्शन राहतं. काम एकपट लांब जा, त्याच्यात दुप्पट यांची भांडणं चालू राहत्या. यांचा एक याचं नाव घे, त्याचं नाव घे. यांच्यामुळे आधीच कामाला उशीर व्हायला राहतो, त्याच्याने अजून चिडचिड होती. आणि त्याच्यात त्यांच्या पण एकमेकांच्या दुसऱ्या चालू राहत्या. आईला असा म्हटला, तो मला तसा म्हटला, याने मला मारलं, तिने मला मारलं. तुमच्या घरी पण असं ना? एक दिवस असं वाटतं रविवार यावा, सुट्टी, मस्त आरामात उठू, आराम करू. ते नाही. आमचे साहेब रात्रभर नाईटला होते आणि ते तिथून आले, लगेच दुकानात बसले आणि यांच्या झोपा सुधरत नाही. कशाला यांच्या झोपा सुधरत नाही, यांना झोपा घ्यायच्या राहत्या. झोपत्या आरामात दिवसभर पण यांची खडखड चालू राहते. दुसऱ्यांना पण नाही आराम. असं वाटतं यावर रविवार थोडासा आराम होईल, थोडं उशिरा उठू. एवढं काम एवढं नाही प्यायचं का? मला दे ना, मला थोडासा दूध घे. मला नंतर पण प्यायचंय. नंतर नाही, लगेच पिऊन घे. हा पितो ना मग. काही नाही. चला गल्लास पीठ मळून घेते मी, कारण पीठ मळायचं राहिलं माझं. दे मला, दे पाणी, गॅस टाक, थोडं टाक, ओत. पीठ मळून घेते, पोळ्या करून घेते, भेटते. तसं तर उडदाच्या डाळीबरोबर भाकरी भारी लागते. पण मग आता बाजरी दळलेली नाही आहे, पीठ नाही बाजरीचं. काय गिरणी आहे, दळायचा घंटा आहे, त्याच्यामुळे पोळ्याच बनवतात. काय करणार? कोणी म्हणतं पोळ्या, कोणी चपात्या. तर चपात्या पोळ्या म्हणून पण दोघांचं चालतं कन्व्हर्सेशन.
नाही पोळ्याच का म्हटल्या आणि चपात्याच का म्हटल्या, जे आहे ते आहे. आम्ही लहानपणापासून पोळ्याच म्हणतो, आता पोळ्याच म्हणणार. अचानक म्हणजे ज्या शब्दाची सवय पडलेली आहे तोंडामध्ये तोच शब्द येतो. आता लहानपणापासून पोळ्यामध्ये तर पोळ्याच येणार. किती चपात्या म्हणायचा प्रयत्न केला तर नाही होत चपात्या, म्हटल्याच जात नाही. आणि अचानक चपात्या म्हणायचं की ते मग वेगळंच होतं. जिकडची तिकडची भाषा राहते. आमच्याकडची भाषा जशी आहे तशीच भाषा बोलावं, जास्त ओव्हर करायला गेली मग ते पाकडं तिकडं तोंड करून बोलण्यापेक्षा आपलं जसं आहे तसं साधं सरळ. चपात्या पोळ्या पोळ्याच म्हणतो. आमच्याकडे पोळ्याच म्हणते, आम्ही सगळे पोळ्याच म्हणतो. सासरी माहेरी दोन्हीकडे पोळ्याच म्हटल्या जातात. मी पण पोळ्याच म्हणते. भाकरी बनवायला पाहिजे होत्या, पण आता भाकरी पीठ नसल्यामुळे गुपचूप बसावं लागतं. आणि आमच्या साहेब भाकरी लवारी आणि आमच्या प्रजूला पोळीशिवाय जेवणच जात नाही. आमचा प्रजू पोळीच खातो, भाकर म्हणजे नकोच वाटते त्याला. मला दोन्ही चालतं, पण यांना जास्त भाकरी आवडते. आणि तरी तुला भात आवडतो. म्हणजे 4 प्रकारचे 4 लोक आमच्या घरामध्ये. आणि तर रविवारी जास्तच नाटकं राहतात, कारण त्यांना सुट्टी राहते. त्यांना वाटतं त्यांना सुट्टी, मला पण सुट्टी. माझा टाईम जो आहे तो आहे चालू. मी सकाळी उठले त्याच्यानंतर दुकान उघडलं, आंघोळ वगैरे आवरून दुकान उघडलं आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं माझे चालूच आहे. मला काही आराम नाही, दुपारून आराम भेटत बहुतो. आता आमच्या फौजी साहेब पण लाईट नव्हते, तर त्यांना पण झोप नाही रात्रभर म्हणतात. ते झोपतील दुपारी. थोड्या वेळानं आवरून आंघोळ वगैरे करून मी जाईल दुकानात स्वयंपाक करून ते आले. लोक कसं तेच काम करून लगेच बोर होतात. गृहिणी म्हणलं तसं नाही आहे, बोर होता पण येत नाही आणि म्हणता पण येत नाही की तेच काम करून कंटाळा आला आहे, काहीतरी नवीन वेगळं नाही. सकाळी उठलं किचनमध्ये यायचं, स्वयंपाक करायचा, भांडे घासायचे, किचन आवरायचं, फरची पुसायची, कपडे धुवायचे, परत संध्याकाळी तेच चालू होतं. कपड्यांच्या घड्या घाला, झाडू मारा, पोचा मारा, स्वयंपाक करा, संध्याकाळची जेवणं करा, परत भांडे घासा, परत किचन आवरा, परत बाकीचं आवरा, परत सकाळी उठून तेच चालू. म्हणता पण सोय नाही, कंटाळा आलाय, बोर झालं. मला तर ते पण म्हणता येत नाही की मला कंटाळा आलाय. मला पण नाही, कोणाच नाही म्हणता येत कामाचा कंटाळा आला म्हणून. आणि आज ते काम करणार नाही, असं लय बोर झालं ते काम करून. ऑप्शनच नाही, हाय करावंच लागणार, नाही म्हणायचं नाही. गुपचूप काम करा चला. त्याच्यासाठी तर पोतभर तांदूळ उधळून 1000 माणसांमध्ये घेऊन आलेले, त्यासाठी तर आणलेले आपल्याला कामं करायसाठी. किती कंटाळा आला म्हणायचं. ह्याच कामासाठी त्यांनी पोतभर तांदूळ उधळले आणि 1000 लोक घेऊन आले ते. आणि आता आपण एकटंच त्या 1000ला भारी पडतो. मला नाही घाबरायचं नाही. ते घाबरत होते, आपण नाही घाबरायचं, कारण ते एकटे यायला घाबरत होते. त्याच्यानंतर आपण एकटं आलो, घाबरायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. समोरचे 4 आपल्याला घाबरून शांत बसले पाहिजे, नको तिच्या नादाला नाही लागायचं, असं वागायचं. कारण असं गरीब राहिलं ना, लोक लई अवकात दाखवते त्यांची, त्याच्यामुळे नाही तसं नाही करायचं. समोरच्याला अवकातीत ठेवायचं, घाबरायचं. माझं तर तेच, चुकी नसली ते झुकायचं नाही. मग ते काही असो, समोर कोणी असो, चुकलं त्याच्या 2 कानामाग खाऊन घ्यायचे. चुकी नसली ना बिलकुल नाही घाबरायचं. कानामागं द्यायची नाही, पण कानामागं दिल्यापेक्षा कमी पण वाढायचं नाही, म्हणजे दुसऱ्यांदा तो नादार नाही लागणार. याला नाही ठेवू चाकू. पोरांसमोर असं बोला चांगलं नाही, त्याच्यामुळे आपल्याकडं बोला, गुपचूप बसा. चला लय झाली बडबड,
आणि ब्लॉग पण लय मोठा झाला आहे. बाय करते बंद. दुसरा ब्लॉग चालू करते. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला. थोडंसं होऊ द्या गरीबाचा फायदा करू द्या. काहीतरी वाटते माझ्या जीवाला थोडंफार करायचं. करा लाईक शेअर सबस्क्राईब करा. विकणे मागे ते सांगते तुम्हाला. बाय